मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय चिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 17, गाथा नंबर 7. पाठ. जे परम पुण्यंती मुनि परम समाहि धरेवी परमानंद कारणिन तिन्निविते विनवेवी. आचार्य योगींद्र देवीरची परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य जे कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले त्यांचं स्वरूप काय आहे आणि प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला स्वतःचा कारण परमात्मा आहे आणि जे कार्य परमात्मा बनलेले आहे ते कारण परमात्म्याच्या आश्रयानेच कार्य परमात्मा बनलेले आहेत. मग असं आपल्यामध्ये कारण परमात्मा आत्ता आहे, पण कार्यामध्ये संसार आहे, अशुद्धी आहे. अशुद्धीला लक्ष्य करून पर्यायामध्ये शुद्धी येत नाही. दुसऱ्याच्या शुद्धीला लक्ष्य करून आपल्यामध्ये शुद्धी येत नाही. तर आपल्या स्वतःच्या शुद्ध स्वभावाने निश्चयने आपला स्वतःचा आत्मा शुद्ध स्वरूप आहे त्याचा विचार ध्यान केले तर पर्यायामध्ये आपल्यामध्ये एकदेश शुद्धी प्राप्त होते. आणि जिथे एकदेश शुद्धी प्राप्त होते त्याच जीवाच्या पर्यायामध्ये भविष्यकाळामध्ये पूर्ण शुद्धी प्राप्त होते. मग असं आपल्यामध्ये सुद्धा पूर्ण शुद्धी प्राप्त होण्याची शक्ती आहे. हे आम्हाला पान नंबर 19 दाखवतात. पहिल्या पॅरेग्राफमध्ये खालून 1, 2, 4 नंबरची वळ आहे किंवा 5 नंबर. उसका जो आचरण उससे परिणमन व चारित्र्य 4 है. उसी परमानंद स्वरूप में पर द्रव्य की इच्छा का निरोध कर सहज आनंद रूप तपश्चरण स्वरूप परिणाम व तपश्चरण आचार है. चारित्र्याची व्याख्या करताना जे सर्व परद्रव्य आहेत त्या सर्व परद्रव्याच्या इच्छेचा निरोध करा. व्यवहाराने परद्रव्याची इच्छा करत होतो त्याला आगम भाषा सांगणार की त्या इच्छेचा निरोध करा. आणि अध्यात्म भाषा सांगते सहज आनंद रूप हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. अशा सहज आनंद स्वरूप आत्म्यामध्ये रमण करतो, स्थिर राहतो. त्याचं नाव तपश्चरणाचं आचार. उसी शुद्ध आत्मा रूप में अपनी शक्ति को प्रकट कर आचरण परिणमन व वीर्याचार है. मग अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये त्यामध्ये त्याला प्रगट होऊन त्याच्यामध्ये परिणमन करणे, त्याच्यामध्ये स्थिर राहणे हे वीर्याचार आहे. या निश्चय पंचाचार का लक्षण कहा. ते स्वतःच्या आत्म्यामध्ये जाणणे ज्ञानाचार, स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करणे दर्शनाचार, स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहणे जाणणे चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार. म्हणजे एक स्वतःच्या आत्म्याच्या आश्रयाने निश्चय पंचाचाराची उत्पत्ती होते. आता इथे व्यवहार आणि पंचाचाराचं लक्षण सांगतात. निशंकित आदि 8 गुण, भेदरूप, बाह्य दर्शनाचार, शब्द शुद्ध अर्थ शुद्ध आदि 8 प्रकार का, बाह्य ज्ञानाचार, 5 महाव्रत, 5 समिति, 3 गुप्ती, बाह्य चारित्राचार, अंशनादि 12 तपरूप, बाह्य तपाचार और अपनी शक्ति प्रकट कर मुनिव्रत के आचरण रूप बाह्य वीर्याचार है. व्यवहार पर निशंकादी 8 गुण, 8 दोष सांगितले आणि 8 गुण सांगितले. शंकादी हे 8 दोष आहेत
आणि निश्चंकादी हे 8 गुण आहेत. मग अशा प्रकारे श्रद्धेमध्ये भेदरूपाने जाणणं, त्याचं दर्शनाचं म्हणजे सम्यक दर्शनाचं आचार. शब्द शुद्ध, अर्थ शुद्ध. मग ते ज्ञानाचाराचे जे 8 दोष आहेत, त्या 8 दोषाने सहित जे ज्ञान आहे त्याला म्हणतात ते ज्ञानाचार म्हटलं जातं. 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्ती, तिथे 13 प्रकारचे चारित्र. याला धारण करणे याला बहिरंगाचं चारित्र, व्यवहार चारित्र म्हणतात. मग 5 व्रत, 5 समिती आणि 3 गुप्ती, याला बाह्य चारित्र का म्हटलं? कारण काय आहे? याला बहिरंग चारित्र म्हणण्याचं कारण काय आहे? तर 5 महाव्रत पाळताना, 5 समितीचं पालन करताना, 3 गुप्तीचं पालन करताना नियमाने परद्रव्याची अपेक्षा आहे, म्हणून याला काय म्हटलं? बाह्य चारित्र. एक सांगितलं. दुसरं, अंचनादी 12 प्रकारचे तप आहेत. मग ते अंचनादी 12 प्रकारच्या तपमध्ये 6 बहिरंग तप आहेत आणि 6 अंतरंग तप आहेत. मग 12 प्रकारच्या तपाच्या द्वारे कर्माची निर्जरा होते का नाही? 12 प्रकारच्या द्वारे कर्माची निर्जरा होते. मग उमा स्वामींचं तपसा निर्जराः, मग तपाच्या द्वारे निर्जरा होते. मग अंशन, औमोदर्य, वृत्ती, संख्यान, परिपूर्ण, हे जे बहिरंग 6 तप आहेत, या 6 तपाच्या द्वारे कर्माची निर्जरा होते का नाही? होते. मग या बहिरंगाच्या 6 तपाच्या द्वारे पुण्यकर्माची निर्जरा होते का? होते का? निर्जरा होते का? बरोबर आहे, त्याच्यात काही दोन. पण आचरणे 12 प्रकारच्या तपाने निर्जरा होते म्हणून सांगितलं. हे आचार्याचे वचन चुकीचे नाही. पण बहिरंगाचे जे 6 तप आहेत, त्या 6 तपाच्या द्वारे निर्जरा होते. बरं, मग 6 तपाच्या द्वारे पापाची निर्जरा होते का नाही? होते. पुण्याची निर्जरा होतं का बंद होतं? बंद होतं. म्हणजे बंद होतंही निर्जरा आहे का? मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राचे उत्पत्ती होते, तेव्हा पुण्याचा आणि पापाचा बंध होतो का? पुण्य आणि पाप दोघांचा संवर निर्जरा होते. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीच्या वेळेला पुण्य आणि पाप दोघांची संवर निर्जरा होते. आणि 12 प्रकारच्या तपामध्ये जे बहिरंगातले 6 तप आहेत, पापाची निर्जरा होते, पण पुण्याचा आश्रव आणि बंध होतो. मग पुण्याच्या आश्रव आणि बंधामुळे देवगती मिळते का मोक्ष मिळतो? देवगती मिळते. याच्या अपेक्षेने हे बंधाची कारणं आहेत एक अपेक्षेने. आणि पापकर्माचा बंध होत नाही म्हणून निर्जरा म्हटली गेली त्याला. मग आता हे अंचनादी जे 6 तप आहे बहिरंगातले, मग त्याला पुण्याचा बंध होतो. कारण काय आहे? हे अंचनादी 6 तप स्वतःच्या आत्म्याला लक्ष्य करून होतात का परपदार्थाला लक्ष्य करून होतात? परपदार्थाला. परपदार्थाला लक्ष्य करून होणाऱ्या परिणामाच्या द्वारे पुण्यच बंध होणार आहे. परंपरेने तुम्हाला मोक्षाला संवर निर्जरेला परंपरेने कारण आहे, पण साक्षात ते बंधाला कारण नाही. कारण का? हे जे 6 प्रकारचे तप आहेत, पहिलं तप कोणचं आहे? अनशन. मग आणखी 6 प्रकारचे जे तप आहेत, ते 6 प्रकारचे तप 28 मूल गुणामध्ये आहेत का नाही? नाही.
28 मूलगुणामध्ये अंशन आहे का? मग 28 मूलगुणामध्ये काय आहे? दररोज एक वेळेला आहाराला उठणे अंशन आहे का? 28 मूलगुणामध्ये अंशन नावाचं तप नाही, हे पहिले लक्षात ठेवा. याचा अर्थ उपवास करायचा नाही असं नाही. पण लोक काय म्हणतील, उपवास केला म्हणजेच 28 मूलगुण, आणि उपवास नाही केला तर 28 मूलगुण होणार नाही का? मग दररोज साधू आहाराला निघतात, त्यांची पित्त प्रकृती आहे, त्रास आहे, ते दररोज आहाराला निघतात, तर उपवास करत नाहीत. केचलोचा तेवढा उपवास करतात, तेवढ्याला उपवास करत नाहीत. साधू नाहीत का? आहे. मग साधू उपवास करत नाही. तुम्ही गृहस्थी उपवास करता, एखाद्या साधूला होत नाही, गृहस्थी करतो, मग आपण श्रेष्ठ का? ते श्रेष्ठ. ते ग्रहण करूनसुद्धा श्रेष्ठ, आणि आपण उपवास करूनसुद्धा त्यांचा 6वा 7वा गुणस्थान 3 कशा चौकडीचा अभाव, आणि ते 1 किंवा 2 कशा चौकडीचा अभाव. मग अंशन, हे अंशन आधी 6 तप केव्हा सांगितले? 28 मूलगुणाला निर्दोष पालन करून सामर्थ्य शक्ती असेल तर उत्तर गुण पाळा, हा आचार्यांचा नियम आहे. पण कालदोषामुळे, देखादेखीमुळे, अज्ञानामुळे काय झालं की मूल गुणामध्ये दोष लावून उत्तर गुण पाळायला चाललो आपण. उत्तर गुण जरूर पाळा, पण काय सांगितलं? मूल गुणाचं निर्दोष पालन करा. आणि मग काय सांगितलं? अनशन तप आहे. मग अनशन तप केव्हा सांगितलं? अनशन स्वभावरूप आत्म्याचं ध्यान करून अनशन स्वरूप आत्म्यामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करा, आणि मग आत्मा अनशन स्वभावी आहे. आत्मा खात नाही, पीत नाही, झोपत नाही, चालत नाही, उठत नाही, बसत नाही, हे सगळं आत्म्याच्या स्वभावामध्ये नाही. सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलं, जिनवाणी मातेनी सांगितलं, आणि सर्व गुरूंनी सांगितलेलं आहे. मग आपण एक कानाने ऐकले, डोळ्याने पाहिलेलं आहे, हे परोक्ष ज्ञान आहे. मग परोक्ष ज्ञानाच्या द्वारे आत्मा खाणारा पिणारा आदी नाही, हे निर्णय आहे. पण आता प्रत्यक्षामध्ये तुम्हाला आत्मा खाणारा पिणारा नाही, आणि न खातासुद्धा जगू शकतो, याचा निर्णय करण्यासाठी अनशन तप करा. काय सांगितलं? इथे अनशन स्वरूप आत्म्याचं ध्यान करून मग आत्मा, आपण समजा सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी सूर्याचं जर भोजन करतो, मध्ये आधी 10 वेळेला पाणी पितो. आपल्याकडं आम्ही 3 वेळा, 1 वेळा नाश्ता, 2 वेळा भोजन, 10 वेळा पाणी पितो, म्हणून आत्मा जगू शकतो. जे आत्मा खाणारा पिणाराच मानून बसतो. मग देवचं शास्त्रात आहे, ते आत्मा खाणारा पिणार नाही. मग असा आत्मा अनशन स्वरूपी आहे, याचं ध्यान करून त्याच्या स्थिरता राहून मग शक्तीच्या अनुसार तुम्हाला काय सांगितलं? अनशन करा. मग उपवासाचा नियम किती वेळ, किती तास उपवासाचा नियम घेतो? उपवासाचा नियम किती तास घेतो आपण? उपवासाचा नियम अंतर्मुहूर्तच घेता. अंतर्मुहूर्त, उद्या आज माझा उपवास आहे, संपला. ते उपवासाचा नियम 1 क्षणामध्ये झाला, पण घेतलेल्या नियमाचं पालन 48 तास करायचं आहे. आज माझा उपवास आहे, संपला नियम. ते नियम घेतला ते संपला, पण घेतलेल्या नियमाचं उद्या सूर्योदयापर्यंत नियम कसा आहे? तुम्ही मूलाचार भगवतरा जर वाचलं आहे, आता तर ते काय शक्य नाहीच, नाही करा म्हणलं तर पण शक्य होत नाही. पूर्वी काय सांगितलं? अष्टमी चतुर्दशीला
सकाळी मंदिरमध्ये स्नान आदी करून घरनं या, पूजाची सामुग्री घेऊन या, पूजा करा, स्वाध्याय करा आणि उपाश्रयामध्ये झोपा. खोल्या तर मंदिर धर्मशाळा, तिथे उपाश्रय म्हणलं, तिथे झोपा आणि सकाळी उठून घरी जावा. तिथे आश्रय व्यवस्था असेल तर तिथे स्नान करा. घरी जावा, घरी जाऊन स्नान करून पूजेची सामुग्री घेऊन या आणि पूजा करून मग नंतर पाणी प्या. जे उपवासाच्या दिवशी पूर्ण तुम्हाला घराचा त्याग करून मंदिरमध्ये उपाश्रयमध्ये राहावा. आपण किती समजा सकाळी 6ला आलो तर 12पर्यंत मंदिर राहू शकतो. तुमचे छोटे मोठे जाऊबाई संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राहू शकतात, 6 वाजेपर्यंत राहू शकतात. नंतर आपल्या आपल्या घरी जातो. मग उपवास दिवसभर 8 तास 10 तास देवामध्ये चांगले घालवले. तिथे गेल्यानंतर आता परिणाम तेवढे विशुद्ध राहणार का? म्हणून उपाश्रयामध्ये मंदिरमध्ये स्थानामध्ये राहावा आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन सकाळी घरून स्नान करून पूजा करून मग जल घ्या. हे चरणानुयोगाने ह्याला उपवास म्हटला. मग त्याचे उत्कृष्ट, मध्यम आणि जघन्य 3 भेद आहेत. सप्तमीला, त्रयोदशीला सायंकाळचं भोजन झालं, त्याच वेळेला नियम घेतला उत्कृष्ट. दुसऱ्याशी सकाळी उठल्यानंतर घेतला मध्यम आणि मंदिरमध्ये येऊन घेतला जघन्य. उपवासच घेतला पण एक आदल्या दिवशी घेतला, एक सकाळी उठल्या उठल्या घेतला अंथरुणात आणि एक मंदिरमध्ये घेतला. तिघामध्ये फरक आहे. उपवास तर नियम एकच आहे पण एक आदल्या दिवशी घेतला त्याची दृढता जास्त आहे. तो सकाळी उठल्या उठल्या घेतला त्याच्याने कमी आहे आणि मंदिरमध्ये आल्यानंतर घेतला आणि कमी. मग हे काय आहे? अनशन स्वभाव. मग अनशन तप आहे. मग व्यवहारण्याने उपवासाचा नियम घेतला. मग उपवासाचा नियम घेतला, त्या नियमाचं पालन 24 तास करायचं आहे आणि तुमच्यासाठी आहे, घरातल्या लोकांसाठी नाही. ना आम्ही उपवासला तुम्हाला खाऊ घालत नाही, चालणार नाही. आम्ही उपवास केला, आज कढीपत्ता कोथिंबीर खात नाही, तुम्हाला खाऊ घालत नाही, चालणार नाही. नियम तुमच्यासाठीच, घरातल्या लोकांसाठी नाही. आणि तुम्ही तुमचे नियम घरातल्या लोकांना लादला की मग भांडे वाढले की मग तुमचे संकलित परिणाम वाढते, तुमच्या उपवासाला काही फळ मिळणार नाही. नियम माझ्यासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. त्यांनी म्हणले ठीक आहे, तुम्ही जसं पाहिजे तसं, तर ती गोष्ट निराळी. नाही, मला असंच करून द्यायला पाहिजे, तुम्हाला द्यायला पाहिजे. रात्री कोण घरात जेवण असेल, रात्री तुम्हाला भोजन वाढलं पाहिजे. तुमचा रात्री भोजनाचा मन वचन कायाने त्याग आहे का? मन वचन कायाने रात्री भोजनाचा त्याग आहे का? सगळ्यांचा. दुसऱ्याला वाढता का नाही? पण तुमच्यासाठी त्याग आहे, घरच्या लोकांसाठी नाही. आमचा रात्री भोजनाचा त्याग, आम्ही तुम्हाला रात्री वाढत नाही. सुटकेत बांधानी जावा घरी, जिथून आला तिथे आईवडिलाच्या घरी जावा. तुम्ही तुमच्यासाठी नियम करा की, पण आम्हाला का सांगायला? आम्हाला जेव्हा होईल तेवढ्याला आम्ही करू. मग तिथे अनशन तप आहे. तर अनशन तपामध्ये बहिरंगातल्या पदार्थाच्या त्यागाची आवश्यकता आहे का नाही? काय आहे? बहिरंगातल्या पदार्थाच्या, आज सूर्योदयापासून उद्या सूर्योदयापर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. बाहेरच्या पदार्थाची अपेक्षा आली म्हणजे हे बहिरंगातले 6 तप. एक तर बहिरंगाच्या पदार्थाची अपेक्षा आहे. हे बहिरंग तप 2 पद्धतीने सांगितलं. बहिरंग तप का म्हणलं? जे तुम्हाला इंद्रियाच्या द्वारे बहिरंगामध्ये दिसून येतं म्हणून त्याला बहिरंग तप एक म्हटलं. दुसरं, हे बहिरंग तप मिथ्या दृष्टी जीवसुद्धा करतात. त्यांच्यापाशी पण दिसून येतं आणि तुमच्यापाशी पण दिसून येतं म्हणून हे बहिरंग तप आहे.
म्हणजे अनशन व्रत तप पाळायचं असेल तर 24 घंट्यासाठी आहार पाण्याचा त्याग, ज्याला पराची अपेक्षा आहे. आणि अनशन स्वरूप आत्म्याचं ध्यान करण्यासाठी कुणाची आवश्यकता आहे? नाही. मग अनशन स्वरूप आत्म्याचं ध्यान हे अंतरंग तप आहे. आणि अनशन तपासाठी बहिरंगातल्या पदार्थाच्या त्यागाची अपेक्षा आहे. अनशन नंतर दुसरं अवमोदर्य. मग अनशन तप श्रेष्ठ का अवमोदर्य तप श्रेष्ठ? पुढचे तप श्रेष्ठ आहेत. आणि ते पुढचे तप एक मूळ रूपाने सांगितलं, ज्यांचं सहनन उत्कृष्ट आहे अशा उत्कृष्ट जीवाला पुढचे तप करायचे. अवमोदर्य म्हणजे भुकेपेक्षा कमी खाणे. मग उपवास करणे सोपं का अनशन तप करणं सोपं? भुकेपेक्षा कम खाणे हे सोपं का उपवास करणं सोपं? विजयभाई, भुकेपेक्षा कम खाणं हे अवघड आहे, सोपं नाही. उपासरेदा करून सोडलं, संपलं. भूक कडकडून लागलेली आहे आणि तुम्हाला अवमोदर्य तप करा म्हणलं. मग अवमोदर्य तप जघन्याने उत्कृष्ट आहे. जघन्य, मध्यम, उत्कृष्ट, त्याच्यामध्ये पण 3 प्रकार. जघन्य अवमोदर्य तप कोणतं आहे? जघन्य अवमोदर्य तप कोणाला म्हणायचं? अवमोदर्य जघन्य, कमीत कमी खाणे. अवमोदर्याचा अर्थ सामान्य रूपाने पोटापेक्षा कमी खाणे, त्यांना अवमोदर्य. मग त्यांनी सांगितलं जघन्य अवमोदर्य तप कोणचं आहे? म्हणून तुम्हाला तर भगवती आराधना मूलाचार वाचा. भोजन घेतलं आणि भोजनानंतर आपण शेवटी काय जेवतो? भातातला एक शीत सोडला तरी जघन्य अवमोदर्य तप. किती? एक भातातला शीत सोडला तर ते जघन्य अवमोदर्य तप. ताट उचलून धुवून खायचं नाही, एवढं तप. मध्यम अर्ध पोट भरलं सोडून द्या, मध्यम अवमोदर्य तप. आणि जघन्यामध्ये 1 ग्रास घेतला सोडून दिला. हे 3 अवधरमध्ये जघन्य, मध्यम, उत्कृष्ट आहे. कोणतं करतो आपण? एकासन सुद्धा सोबत आहे. काय करतो? शास्त्रात हे शास्त्राचा नियम आहे. चरणानो याला अवमोदर्य तप म्हणतात. आणि हे अवमोदर्य तप मुख्य रूपाने मुनीच्या अपेक्षेने सांगितलेलं आहे. 12 तप. मग गृहस्थी करतो, उपवास पण करतो, अवमोदर्य पण करत असेल, कोण जे असेल, मग त्यांचं ते तप म्हटलं जाणार ना, नियम म्हटला जाईल. मग अनशन अवमोदर्य. वृत्ती परिसंख्यान याचा अर्थ काय? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा, त्या दिशेमधली गल्ली, 2 गल्ली, 1 गल्ली, 4 गल्ली, तिथे 2 घरं, 4 घरं, 1 घरं, या प्रकारे कमी करत जाणं. आपल्याला जेवढे लोक बोलले ते सगळ्याच्या लग्नाला जेवणाला जाऊन यायचं, भरपूर खाऊन यायचं. पूर्वेला असो, पश्चिमेला असो, दक्षिणेला असो, उत्तर असो. काय होतं का? मग करा. आपल्या काही ठराविक घरच्या लोकांसाठीच लग्नाला जाईल, बाकीच्या लग्नाला जाणार नाही. गावात असेल तर जाईल, बाहेर जाणार नाही. हे तुमचं तर होईल की नाही? नाही, आम्ही ग्रस्त आहे, कसं तर आमच्या मुलाचं लग्न होणार आहे, मग आम्हाला तप चालणार नाही. करा, काही काळ तुमचा आल्यानंतर पुढे तर सोडा की ते. जोपर्यंत तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला करावं लागतं, तोपर्यंत करा. तुमचे लग्न झाले, तुमच्या मुलांचे लग्न झाले, नातू नातीचे लग्न झाले, तर पंथीचे लग्नाला सुद्धा आम्ही जाणारच. ते जर आता सोडा की जरा. नाही, ते विचारतील पंथी आले की नाही, कुठे ह्याचे अमुक तमुक. तुमचा राग का त्या लोकांचा राग आहे? आपला राग आहे. मग तिथे काय झालं?
अमोदर विक्तम हे सगळे आपण यथाशक्ती करू शकतो. काय अंशन अवमोदर वृत्ती परिसंख्यान. आपल्या घरामध्ये भोजन केलं, एकच भाजी घेईन, एकच वरण खाईल, एक डाळ खाईल, तर नुसतं काय करेन, भात आणि तूपच खाईन, भात डाळ खाईन, भात दूध खाईन, दूध भाकरीच खाईन. करा की नियम. तेच वस्तू घ्यायची, बाकी काय नाही, पोट भरून खावा. तू करू शकतो की नाही? मी केलं. एका सणला नुसता भातच खाल्ला, भात डाळ, कधी दूध भात खाल्ले, कधी भाकरीच खाल्ली. प्रयत्न शक्ती आहे तोपर्यंत करून बघा. हे कशाला करायचे? तंचनामोदर्य. तुम्हाला भविष्यकाळामध्ये नियम संलेखना घ्यायचा आहे. नियम संलेखनानंतर यम संलेखना घ्यायचे आहे. तर त्या यम संलेखना नियम संलेखनाच्या वेळेला हे आत्तापासून संस्कार शरीराला असतील तर त्या ठिकाणी ते शरीर काम करेल. आणि नसेल तर मग त्यावेळेला तिथे आकुलता व्याकुलता होणं. समजा आपण अष्टमी चतुर्थीला कोण एकासन करतो, इतर वेळेला करत नाही. मग ज्या दिवशी एकासन करत नाही त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता झाला का, चहा झाला का? ज्या दिवशी एकासन केला त्या दिवशी जी ते शरीर मागतच नाही तुम्हाला अगोदर, ते शरीर मागत नाही म्हणा किंवा तुमची इच्छाच होत नाही. मग याच्यामुळे काय होतं की आपण आपल्याला स्वतःच्या परिणामाच्या द्वारे आपणाला बांधायला शिका आहे. हे संपूर्ण जिनवाणीचं अध्ययन, मनन, चिंतन, स्वाध्याय आणि ध्यान या सगळ्याचा उद्देश एकच आहे. काय? या भावामधून शेवटी संलेखनापूर्वक मरण करून जाणे आहे. शास्त्र ऐकण्यासाठी ऐकायचं नाही, सांगण्यासाठीच ऐकायचं नाही, उपवास करण्यासाठी उपवास करायचं नाही. शेवटच्या समयामध्ये मला तशा प्रकारच्या परिणामाने, उज्ज्वल परिणामाने जायचं आहे. आणि एक भवामध्ये सम्यक दर्शन सहित गेलो, समाधीपूर्वक मरण केलं, संलेखनापूर्वक मरण केलं तर निमाने जास्तीत जास्त 8 भवात मी मुक्तीला जाणारच आहे. हे सिद्धांत आहे. मग समाधी मिथ्या दृष्टी पण करतो आणि समाधी सम्यक दृष्टी पण करतो. लक्ष्मणाला रावणाने शस्त्र मारलं, शक्ती मारली, ती लक्ष्मणाला येऊन छातीला लागली, लक्ष्मण खाली पडला. मग आता काय करायचं? मग काय सांगितलं एकाने, आपल्या राज्यामध्ये विशल्य आहे, म्हणजे स्त्री आहे, तिने स्नान केलं, तिचं पाणी कुठे जखमेला पण लावलं तर ते आपोआप बरं होतं. लंकेला हे नाही, विशल्य अयोध्येला. तर लंका आहे का? ती रावणाची लंका आता आहे का? संपली, गेली. ही लंका ती लंका नाही. मग रावणाचे पंजोबा समुद्राच्या खाली लंका होती त्यांची, तिथे राज्य होतं. नंतर हे वरती आले, मग तिथून जाऊन त्या विशल्येला घेऊन आले. मग तिला घेऊन आलं तर ती जसजशी लक्ष्मणापाशी येऊ लागली, मग ती शक्ती म्हणजे काही देवता असतात, हे सगळे विद्या देवता असते, ते शक्ती म्हणजे देवता असतात. मग लक्ष्मण तिथून येत आहे, विशल्य येत आहे, हे पाहिल्यानंतर ती शक्ती निघून चालली. मग ती स्त्री आहे की नाही, आत्ता पूर्वजन्मात कोण होती? अनघा, चक्रवर्तीची कन्या. मग तिला चक्रवर्तीने पळवून नेलं. जी समयसार असो, कोणत्या गोष्टी पाहिजे, लोक जर गोष्टी सांगा, ठीक आहे, गोष्टी सांगतो मी. मग ती पूर्वभावामध्ये विशल्या अनघा होती, चक्रवर्तीची कन्या. तिला पळवून नेलं आणि मधी काही जंगलामध्ये तिला टाकून दिलं. 3000 वर्ष काय तर आहे ती जंगलामध्ये पडून आहे. चक्रवर्तीने सगळीकडे हुडकलं पण कन्या काही सापडत नाही. राजाने, चक्रवर्तीने त्याचा थकला आता,
मग अचानक कोणीतरी सांगितलं की तुमची कन्या अमुक अमुक जंगलामध्ये आहे. मग चक्रवर्ती तिथून निघाले आणि तिथं बघितलं तर कन्या आहे. तोपर्यंत त्याला अजगराने गिळलं होतं अर्धा भाग, आणि अर्धा भाग तिचा बाहेर होता. आणि वडील खाली आले आणि त्यांनी धनुष्य बाण घेऊन त्या अजगराला मारणार आणि मुलीला सोडून घेणार. मुलगी काय म्हणते, मी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून सल्लेखना घेतलेली आहे, त्याला मारू नका. म्हणते, मी तर आता मरणार, तर माझ्यासाठी त्याला का मारता. काय करतं, सोडून देतात. आता मग ती स्त्री पर्याय होती. 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला, सल्लेखनापूर्वक मरण झालं. मग सल्लेखनापूर्वक मरण झाल्यानंतर कुठे जन्मतो, देवगती का मनुष्य गतीमध्ये, देवगती. मग हे कुठे जन्मला जीव, अनघा मनुष्य गतीतली स्त्री पर्यायामध्ये. आणि सल्लेखनापूर्वक मरण केलं आणि कुठे जन्मली, स्त्री पर्यायामध्ये. मग स्त्री पर्यायामधून मरून स्त्री पर्यायामध्ये उत्पन्न होताना सम्यक्त्वासहित येतो का, असे मिथ्यापण समाध्या पुष्कळ आहेत. काय आहे, सम्यक्त्वसहित सल्लेखना धारण केलेला जीव नियमाने देवगती जातो. मग सल्लेखना झाली, व्यवहार, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आहे. 4 प्रकारच्या आहाराचा त्याग आहे, चारित्र्य आहे, ज्ञान आहे, आता मरणारच आहे, आणि श्रद्धा देवगुरु शास्त्रावरती आहे. जी व्यवहार, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य असतानासुद्धा सल्लेखनापूर्वक मरण झालं तरी मिथ्यात्वात मेला तो जीव सम्यक्त्वात नाही. कारण स्त्री पर्यायामधून मरून स्त्री पर्यायामध्ये उत्पन्न होताना सम्यक्त्वासहित उत्पन्न होत नाही. कर्णानुयोग सांगतो, 4 गतीमध्ये स्त्री पर्यायामध्ये उत्पन्न होताना जीव मिथ्यात्वासहितच जन्मतो. स्त्री पर्यायामध्ये कुठेही सम्यक्त्वसहित जन्मता येत नाही. तिरेंज गतीतली असो तिरेंजणी, देवातली देवी असो किंवा मनुष्य गतीतली स्त्री असो मनुष्यनी, हे जन्मता मिथ्यात्वासहित जन्मतात. सौधर्म स्वर्गाची इंद्रायणी, शची इंद्रायणी, ती सम्यक्त्वसहित जन्मेल का मिथ्यात्वासहित, कसं जन्मेल, मिथ्यात्वातच. पूर्वी क्षौक्षम सम्यक दृष्टी होते, क्षौक्षम सम्यक दर्शन सुटलं, आयुबंधाची वेळ आली, मनुष्य देवगती बांधली, देवगतीमध्ये स्त्री वेद बांधला, मिथ्यात्वात गेला. आणि मिथ्यात्वासहित एक भाऊ अवतारी सची इंद्राणी झाली, जन्मता मिथ्यादृष्टी. अंतर्मुहूर्तामध्ये परत क्षौक्षम सम्यक दर्शन प्राप्त करते. स्त्री पर्यायामधून स्त्री पर्यायामध्ये येताना मिथ्यात्व एक. कर्मभूमीतला मनुष्य, भरत कर्मभूमीतला मनुष्य विधेयाच्या किंवा ऐरावत क्षेत्रातल्या कर्मभूमीत जन्मणं तर मिथ्यात्वासहित. पण सम्यक्त्वसहित असेल तर मनुष्य तिर्यंच्या नियमाने देवगतीला जातो. नारकी देव असेल तर मनुष्यामध्येच येतात. म्हणून तिथे काय सांगितलं, प्रथमान योगाची, चरणान योगाची, आगम भाषाची सल्लेखना म्हणजे सम्यक्त्व नाही, एक लक्षात ठेवा. सैनिक राजा निघाले, समोषण आलं म्हणून. मग शेठजी पूर्वीचे पत्नीबद्दल राग, तीव्र जास्त राग होता. कर्णाने काय सांगतो, तुम्ही ज्या पदार्थाबद्दल, ज्या क्षेत्राबद्दल राग करता तिथे तुम्हाला जन्म लावणार आहे. मग शेठजीला पत्नीबद्दल जास्त राग होता, मेला आणि आपल्याच घरातल्या विहिरीमध्ये बेडूक झाला. आणि पत्नी ज्यावेळेला पाणी भरायला जाते, पोऱ्याने उरून अंगावर येतो. निसंस्काराने सुटले नाहीत, गती बदलली. ते विचारतात काही बेडूक अंगावर, तर सांगते ते पूर्वीचे पती होते. मग परत
भगवान महावीराचं समोषण आलं, आवाज विहिरी निघाले, आवाज सगळे आले. पूर्वी मनुष्य असताना समोषण राजा चालले तर आवाज हे त्याच्या कानावर पडले आणि निघाला. कुणाच्या दर्शनाला? साक्षात तीर्थंकराच्या दर्शनाला, मूर्तीच्या नाही. काय घेऊन निघाला हातामध्ये? हात आहे का त्याला? तोंडात कमळ घेऊन निघाला. हत्तीच्या पायाखाली जाऊन मेला. कुठे निघाला होता? तर म्हणजे भगवंताचे चारचं दर्शन करायला मेला. कुठे जन्मला? कोणत्या कोणत्या ठिकाणी जन्मला? गती. आता गतीमध्ये देवगती जन्मला, पण कुठे जन्मला? देवाचे 4 भेद किती आहेत? तिथे आला नंतर तो तिथे आले, विचारलं बा ह्यानी मेंढकाचं चिन्ह काय आहे? मग विचारलं तिला. मग कुठे? हत्तीच्या पायाखाली मेला. पण आता देवाचे किती भेद आहेत? कोणकोणचे? कुठे जन्मला? भवनवासी विंतरवासी ज्योतिष का सौधर्मवरती जन्मला? भवनवासीमध्ये जन्मला. जे तिर्यंच तीर्थंकराच्या दर्शनाला साक्षात निघाला, मेला मिथ्यात्व असे. तीर्थंकराचे दर्शन करतानासुद्धा सम्यक असे नाही, मेला तरी तिथून तिर्यंच्या गतीतून मिथ्यात्वात सेत मरून भवनत्रिकमध्ये मिथ्यात्वामध्ये जन्मला. भवनत्रिकमध्ये सुद्धा जन्मता सम्यदृष्टी कोणीही जन्मत नाही. भवनवासीचे जेवढे काही इंद्र असतील, त्यांचे इंद्रायणी असतील, तेही जन्मता मिथ्यादृष्टीत असतात. कोणी भवनवासी व्यंतरवासी ज्योतिषवासीमधले देवदेवी सम्यक्तसहित जन्मत नाही. तिथं गेल्यानंतर औक्षमिक आणि क्षाऔक्षमिक सम्यक दर्शन, प्रथमक्षम सम्यक दर्शन प्राप्त करतील. इंद्र आणि प्रतिंद्र तर करतातच त्यांच्या राण्या, बाकीचे कोण करतील नका. मग जेव्हा जशी योग्यता असेल ते करतील. म्हणजे हे अंशनादी 12-6 प्रकारचे तप करूनसुद्धा मिथ्यादृष्टीसुद्धा राहू शकतो. शेवटी आहार पाणी सगळं त्याग पण करू शकतो. 9व्या ग्रहिकेपर्यंतसुद्धा जाऊन जन्मू शकतो, पण सम्यक तो नाही. आणि सम्यक दर्शनसहित त्रिणिक राजा पहिल्या नरकात गेले. एक मिथ्यात्वासहित बहिरंगात तप करून 9व्या ग्रहिकेत गेले. कोण श्रेष्ठ? सम्यक दर्शन श्रेष्ठ का 9व्या ग्रहिकेतला वैभव श्रेष्ठ? हे लक्षात ठेवा. हे कथा वाचताना सुद्धा हे जे प्रथमानुयोगाच्या कथा आहेत ना, हे प्रथमानुयोगाच्या कथा एवढ्या सोप्या सरळ नाहीत. जरी सांगताना सांगितलं 4 अणग. प्रथमानुयोग, जो प्रथम मिथ्यादृष्टी अज्ञानी आहे त्याला समजावून सांगण्यासाठी प्रथमानुयोग आहे. पण प्रथमानुयोगाच्या गोष्टी लिहिण्यासाठी कर्णानुयोगाचे ज्ञाता असेल तर ते प्रथमानुयोग लिहू शकतात. कोणता जिन्सी आचार्याने अर्धा कोणता ग्रंथ राहिला होता ना, कोणता एक ग्रंथ अर्धा राहिला होता प्रथमानुयोगचा. ते आचार्य लिहिले आणि त्यांचं आयुष्य संपलं, त्यांनी निघून गेले. तर तो राहिलेला ग्रंथ पूर्ण करण्यासाठी कोण आचार्य पुढे झाले नाहीत. मग नंतर एक आचार्य आले, त्यांनी लिहिला. जो कर्णानुयोगाचा ज्ञाता असतो तोच प्रथमानुयोग बरोबर घेऊ शकतो. कारण का? प्रथमानुयोगाचा ह्याचं जर तुम्हाला स्पष्टीकरण बघायचं असेल, धवलाचा 2रा भाग, धवलाचा 3रा भागातला काही भाग आणि 24 ठाणा. मग त्यामध्ये मिथ्यादृष्टीचे सामान्य आलाप, तर पर्याप्ताचे आलाप, अपर्याप्ताचे आलाप. मग तो या गतीतून त्या गतीत गेला, तिकडून इकल्या आला. मग ते सगळे कर्णानुयोग जरा बरोबर माहीत असेल तर प्रथमानुयोग आहे. प्रथमानुयोग सोपा नाही. कर्णानुयोगाच्या आधारावरती प्रथमानुयोग उभारलेला आहे. म्हणून तिथे सांगितलं
अंशन अमदर वृत्ती परिसंख्यान विविक्त शय्यासन काय क्लेश. का सांगितलं श्रावकाला एकासन दिवशी उपवास केला किंवा एकासन केलं, कुठे शयन करायला सांगितलं? शयन सांगितले भूमिशयन. एक क्षण. मुख्य रूपाने भूमिशयन साधूला आहे. 28 मूलगुणामध्ये साधूला कुठेही पाटावरती शयन सांगितलं नाही. भूमिशयन आहे. पण आपला राग आहे साधूबद्दल, भूमीमध्ये झोपणे, म्हणून आपण त्यांना पाटा देतो. महाराजांनी मला पाटा पाहिजे तर दोष झाला, दिले तुम्ही वापरा म्हणलं तर वापरा, ठेवलाय तुम्हाला सांगितलं नाही वापरा म्हणून तर वापराचं नाही. म्हणजे भूमिशयन आहे, पाट्यावरती शयन नाही. सगळे साधू पूर्वी जंगलात राहत होते का? पाटे होते का? शिला. भूमिशयन हेच आहे. मग आपल्याला सांगितलं की भूमिशयन तुम्हाला पण सांगितलं उपवासा दिवशी. नसेल होत एक चटईवर, एक चटई नसेल तर जर ते छोटंसं काय तर टाका, त्याच्यावर झोपा. आपण झोपतो कुठे? जे का असेल ते असेल. म्हणजे चरणायोगाचं पालन करून सुद्धा त्या दृष्टीने जर यथाशक्ती जर पालन करा. बरी आज होत नाही, पण हे माझं चुकतं आहे, हे नाही करायला पाहिजे मला. म्हणजे आचार्य सांगतात चरणायोग आणि आपण पाळतो आपल्या पद्धतीने. मग असं हे 6 प्रकारचे बहिरंग आणि अंतरंग मुनी त्या ठिकाणी पालन करतात आणि शक्तीला अनुसरून हे बहिरंगातले 6 प्रकारचे तप आपण यथाशक्ती केलं तरी त्याला तप म्हणत नाही. इच्छेला त्या ठिकाणी लेशानी कशाच्या मंदतेमध्ये इच्छेला त्या ठिकाणी रोखलेलं आहे. मग असं त्यांचं जे आहे ते सगळं काय म्हणलं, त्यांचे व्यवहार आणि पंचाचार त्या ठिकाणी 12 प्रकारचं. त्याला आपली शक्ती प्रगट कर, काय सांगितलं? आपल्या स्वतःच्या शक्तीला धारण करून हे मुनिव्रत आचरण करा. आत्ता या पंचम कालामध्ये दीपा किती सहनन आहे? ती किती सहनन आहेत का? सहनन नाहीतच 6. आता की पंचम काळात किती आहेत? तुम्हाला काय वाटतं सांगा, ज्यांना काय वाटतं ते सांगा. कितवं सहनन आहे धनश्री बाबी? एक. कोणचं? 6वं. 6व्या सणाचं नाव काय आहे? असंप्राप्त त्रुपाटिका. मग ते कसं आहे? सांधे हाडे हाडात फक्त जोडलेले आहेत, ते बसवलेले आहेत. त्याला की ते काय फक्त नसाने वेष्टन केलेलं आहे ते. पण आपण जरा पाय घसरून पडलं की फ्रॅक्चर होतं, जरा घसरून पडलं की हाताला बोट तुटतं. हे आपली हाडं फक्त नसाने वेष्टन केलेले आहेत. मग या 6 सहनन आहे. मग आपण घरामध्ये बसून उन्हाळ्यात आपल्याला उकडतं, ते वडराच्या बाया उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरती धोंडे फोडतात. त्यांचं पण 6वं सहनन आहे का? वेगळं नाही ना, आपलं पण तेच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मध्यम उत्कृष्ट सरतीच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद आहेत. मग 6व्या काळामध्ये किती सण आले मुनी होते? 6व्या काळामध्ये किती सण आले मुनी होते? 4थ्या काळात. 4थ्या काळात किती सणवाले मुनी होते? 4थ्या काळामध्ये 6 सणवाले मुनी होते. 3 तर उत्कृष्ट सणन असतातच, बाकीचे खालचे 3 सणन सुद्धा त्या चतुर्थ कालामध्ये होते. आणि स्त्रीला नंतरचे शेवटचे 3 सणन असतात, पहिले 3 सणन स्त्रीला असत नाही. मग ते चतुर्थ कालामध्ये सुद्धा सामान्य 3 सणनवाल्या स्त्रिया होत्या की नाही? महाराज होते की नाही? ते चटई घेत होते, पांघरून घेत होते का कसं राहत होते? जमिनीवर चाटर झोपत. नियम तो आहे. तुम्ही ज्यावेळेला
10 प्रकारच्या परिग्रहाचा त्याग केलेला आहे तर तुम्हाला काहीही घ्यायचं नाही. हे सर्वज्ञ भगवंताची, गंधराची, जिनेंद्र भगवंताची वाणी आहे. कोण काय करावं ती गोष्ट वेगळी आहे, कोण काय करावं ती त्यांच्यावरती अवलंबून आहे. पण जिनेंद्र भगवान जिनवाणी सांगते 10 प्रकारचे अंतरंग परिग्रह आहे. त्यामध्ये वस्त्र आदी, चटई आदी हे सगळे परिग्रहामध्ये येतात. म्हणून ते काहीही घ्यायचं नाही. हे जिनवाणी गुरुची, सर्वज्ञ भगवंताची आज्ञा आहे. मग आम्हाला सहन होत नाही. मग 4थ्या काळामध्ये सुद्धा ही सहनवाले साधू होते, आत्ता पण आहेत. मग त्यांनी तळायला घेतलं का? मग तुम्हाला आता घ्यायचं आहे का? आम्ही वापरतो, ते तुमचं राहू दे. आगमाबद्दल बोला, आगम का म्हणतं? नाही आम्ही श्रावकाने व्यवस्था करतो, नाही. ठीक आहे, मग तेही सांगितलं भगवत्यारानं मलाचारमध्ये. श्रावकाने दिलं, आपल्याला राग पण आहे, शरीराबद्दल राग आहे. अंतरून पांघरून आपण केव्हा पांघरतो? थंडी असल्यावर. शरीराबद्दल राग आहे म्हणून ते घेतो का राग नाही म्हणून गेला घेतो? राग आहे. मग ठीक म्हणतं त्या अंगणात तुम्ही राग आहे तुम्हाला, तुम्ही चटई घेतली, जे काय शकते खाली एक वरती एक पांघरण्यासाठी. मग ती चटई पांघरली तुम्ही, तुमच्या शरीराला पांघरलं तर त्या चटईला काय लागणार आहे? शरीराचा मळ. मळ लागला तर त्याच्यामध्ये सन्मूर्छनजी उत्पन्न, उन्हाला टाकणार, वाळाला धुतला तर काय होणार? म्हणजे अहिंसा धर्माचं पालन होत नाही. ही आगम काय सांगतं? पहिले सत्याचं ज्ञान करा, सत्याचं श्रद्धान करा आणि सत्य पाळण्याची शक्ती असेल तर जावा. नाहीतर मग सत्याचं ज्ञान करा, श्रद्धान करा. तुम्हाला जेवढं होतं आहे तेवढं यथाशक्ती घरामध्ये पालन करा. नाहीच नाही. शक्ती वाढली. मग ते काय सांगितलं? साधूला कितीच परिग्रह सांगितला? 5. कोणकोणचे? चंद्रमा बी तुम्हाला आहे का आठवत? तुम्हाला आठवतं का चंद्रमा किती परिग्रह साधूला ठेवायला सांगितला? 5. म्हणून वाचा. आम्हाला पण साधून मरायच्या नंतर आमची ज्ञानाची तयारी पाहिजे. एक पहिला परिग्रह पिंची, दुसरा कमुंडल, तिसरा शास्त्र, 4 आणि 5 हां, आणि 4 झाले वस्तिका आणि आहार. पिंची, कमुंडल, वस्तिका, आहार. पुस्तक. पिंची कमुंडल 2 झाले, पुस्तक 3 झाले, वस्तिका आणि आहार. मग वस्तिका, आहार, पुस्तक हे साधूच आहे का? फक्त 2च परिग्रह, पिंची आणि कमुंडल. एक कमुंडल शरीराच्या शुद्धीसाठी, पिंची अहिंसा रक्षण करण्यासाठी. शास्त्र तुम्हाला परिग्रह ठेवायला सांगितले. किती शास्त्र ठेवायचे? 1 शास्त्र. जे तुम्ही काय वाचता म्हणा ते 1 शास्त्र ठेवायला सांगितलं. आणि 2 शास्त्र ठेवले तर, 4 ठेवले तर मूळ सिद्धांत समजा. म्हणजे मला मुनी व्हायचा तर हे मला जमेल का? माझा राग सुटला असेल तर जा, असेल तर राग घरात तर भरपूर घरात शास्त्र ठेवा, तुम्हाला काही बाधा नाही. मग ते 1 शास्त्र केव्हा सांगितलं? तुम्ही शास्त्र वाचन करा. ज्या दिवशी शास्त्र वाचन झालं, जिथनं आणलं तिथे पाठवून द्या, श्रावकाच्या हातात द्या, संपलं. महाराज समजा इथे महाराजजी आहेत, लोक उपवास करतात, आले एकासन करतात, दशलक्षांचे 5-10 उपवास 3 करतात. मग महाराजांना पुस्तक देतात. महाराज हे पुस्तक उपवासाचं महाराज घेतात. घ्यायला बंदी नाही. नको म्हणलं तर तुम्हाला अंतराय कर्म बांधणार.
मग महाराजाला देतात, महाराज घेतात आणि घेतल्यानंतर तुम्ही देऊन गेला, दुसरा आले की लगेच त्याला देऊन टाकायचं आहे. काय करायचं आहे? दुसरा समोर मनुष्य त्याला लगेच देऊन टाकायचं आहे. नाही राहू दे, मला वाचायचं आहे. अरे तू स्वतःच मुनी आहे, ज्ञानी आहे, तुला आणि कशाची जास्त आवश्यकता आहे? जी एक शास्त्र जरी कोण दिलं तरी दुसऱ्या समयाला दुसरा मनुष्याला देऊन मोकळं करायचा, विकल्प नको त्याचा बद्दल. तू स्वतः शास्त्राचा भांडार आहे, केवळ ज्ञानस्वरूपी आत्मा आहे, मग आणि तुला का शास्त्राचे? मग का सांगितलं समजसारमध्ये 390 गातेत सांगितलं. सत्तम नाणम नथी, शास्त्र म्हणजे ज्ञान नाही आहे. शास्त्र म्हणजे ज्ञान नाही. त्याला अर्थ न्याय करतात प्रतिज्ञावचन. शास्त्र पक्ष झाला आणि शास्त्रामध्ये ज्ञान नाही साध्य. कारण का? शास्त्र काही जाणत नाही ही तो दिला. पर शास्त्र अचेतन आहे, पण शास्त्रामध्ये कुठेही ज्ञान नाही, म्हणून याचा परिग्रह वाढवू नका. आतमध्ये ज्ञान आहे. एवढ्याचं का त्याला आता टाईम झाले, 2 मिनटं सांगतो. समयसारमध्ये सांगितलं, हे श्रवण, तू 10 प्रकारचा बहिरंगातला परिग्रह अंतरंगातला सोडून दिला. बहिरंगातला आणि 14 परिग्रह बाहेरचा सोडला, मुनी झाले. तर बहिरंगात काय ना, पिंची कमूळ 2च आहे. तरी तो साधू म्हणेल, मी 11 अंग 14 पूर्वाचा पाठी आहे. मी सामायिक, क्षेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी हे माझं स्वरूप आहे. मी क्षोभम सम्यदृष्टी आहे, क्षायिक सम्यदृष्टी आहे. 11 अंग पूर्वाचा पाठी आहे. आचार्य म्हणतात आणि परिग्रहामध्ये अडकून बसला तो. काय म्हणलं? परिग्रह. का बरं त्याला परिग्रह म्हणलं? 11 अंग पूर्वाचा ज्ञाता आहे. सामायिक शिवना परिहार विशुद्धी चारित्राची प्राप्ती आहे. सम्यक दर्शन आहे. याला परिग्रह का म्हटलं? तर आचार्य म्हणतात, हे सगळं जे आहे ते कसं आहे? क्षोभम गणित आहे, तावत काल आहे. मग या पर्यायाला क्षोभम ज्ञानाला तू स्वभाव मानून बसवून आणि परिग्रहामध्येच अडकला. तू जे तुमच्या ज्ञान श्रद्धा चारित्रामधली होणारी जी परिणती तरतमतेने आहे ना, तिथे सुद्धा मी मानून बसला तर आणि तू आणि परिग्रहामध्ये अडकला, परिग्रह सुटला नाही तुझा. मग सांगितले, परिग्रह तुझ्यापाशी आहे. तुझ्या आत्म्याचे अनंत गुण, त्रिकालवर्ती अनंत पर्याय, अशा अनंत गुण पर्यायाने सहित तुझा आत्मा स्वयं मोठा परिग्रह, त्याला ग्रहण कर. केव्हा सुटणार? हे समज शास्त्र वाचले तर मग आपली राग किती सुटला. आगम काय सांगतात? तुमच्या अंतरंगामध्ये पदार्थाबद्दल राग किती सुटला तर पदार्थ सोडा. राग सुटला नाही, त्यांनीच केलं म्हणून मी करतो तुम्ही करता. शास्त्र चारित्र देखादेखी नाही. तुम्ही ज्ञान देखादेखी करू शकता, श्रद्धा देखादेखी करू शकता, पण चारित्र देखादेखी नाही. पहिले अंतरंगामध्ये राग सुटला का बघा. सुटला असेल तर महिना 2-2 महिने 4-4 महिन्याचा नियम करा. असे 2-4-5 वर्ष पालन करा, मग अजन्मासाठी नियम घ्या. राग तर सुटत नाही, भराभर घाईत बसतो. महाराजाला व्यक्ती होती, त्यांनी काय सांगितलं, आळूच्या पानं असतात नाही, आपण त्याच्या वड्या करून खातो. मग आळूचे पानं आणि आळूची देंडी, बेंबी हे सगळे का अभक्ष्य आहेत. आता खाते ते गोष्ट नाही राहत, म्हणजे मूळ सिद्धांताच्या अपेक्षा. पण लोकांनी महाराजांनी नियम घेतला, आम्ही आळूच्या वड्या खाणार नाही. महाराज होते, महाराज निघून गेले. घरचे लोक सगळे आळूच्या वड्या तळून खाऊ लागले. तो का व्यक्ती म्हणतो, मी नियम घेतल्यामुळे मी खाऊ शकत नाही, नियम नंतर मी घेतला असतो. काय झालं? मग कोण तुम्हाला सांगितलं होतं का? खावा की भरपूर खावा आणि जिनवाणीचं अध्ययन करा, ध्यान मनन चिंतन वाढवा. मग आतने राग सुटील तेव्हा कर्माने सोडायला सांगितलं.
पण आपण काय करतो, एकदमच उडी मारून जातो, चालणार नाही. ज्ञान श्रद्धा घेऊन यथाशक्ती पालन करा. राग थोडा थोडा घटवा, आणि जरी नाही घटला तरी आठवलं पुढच्या भावातनं त्याच्या पुढच्याच नियमाने घटणार आहे. पण या पद्धतीने काय करतं, मला पण मुनी बोलून अशा प्रकारचं 12 प्रकारचे तप करायचे आहेत आणि मुनीशिवाय मोक्ष मिळणार नाही. हे सगळं मग काय की जे शक्तीप्रमाणे शक्ती बिना श्रद्धा धरे. जेवढी शक्ती आहे तेवढं पालन करा. जेवढी शक्ती नाही त्याला मला मुनी होऊन हे सगळं पालन करायचं आहे, तर नियमाने आपल्याला पुढच्या ना त्याच्या पुढच्या भावामध्ये याचं फळ नियमाने प्राप्त होणार आहे. हो, आता तुम्ही जाणार, आम्ही तिथे ऐकतो, तिथे ऐकणे समोर ऐकण्यामध्ये फरक असतो. हो, म्हणून एक आणलं नाट्यरत्नाचं मुलं नातू सुनं पंतू येतात ना, ते सगळे अंतराय कर्म आहेत आपल्याला. हे देवगुरु शास्त्रापाशी ज्या जाऊन राहण्याला मिळतं अंतराय आहेत म्हटले. पुढे काय करा, हे भगवान पुढचा मनुष्य जन्म मिळाला तर वयाच्या 8 वर्षी ब्रह्मचर्य दीक्षा घेऊन निघून जाईल. हे पुढचे सगळे अंतराय आपोआप संपून जातील. हो शैलाताई, काय म्हणला तुमचं? शैलाताई काय सांगायचं आहे? हां, एक आपले सुशीलमती माताजी आणि सुरता माता दोघांचे जरा स्वास्थ्य ठीक नाही, तर नेमिनाथ भगवंताचे आणि वासुपूज्य भगवंताना वासुपूज्य भगवंतानी नेमिनाथ भगवंताचे एक माळा सकाळ दुपार संध्याकाळ जसं तरी जेवढं आपल्याला जमेल तर त्या दृष्टीने आपण एक स्वास्थ्य ठीक होऊन त्यांनी पूर्वपरत आपल्याला त्यांच्याकडून उपदेश मिळावा अशा प्रकारे नेमिनाथ आणि वासुपूज्य भगवंताची यथाशक्ती जाप आपण प्रत्येकाने करावे. हो.